Hello students, today we are going to learn our next topic and it is on page number 236, this 10.7 article number torque on a current loop. आपल्याला मागच्या वर्षी आपण टॉर्क म्हणजे काय हे शिकलो होतो, ते थोडंसं पहिले आठवायचं आहे. टॉर्क म्हणजे काय तर एखादा ऑब्जेक्ट असेल, या ऑब्जेक्टवर एका बाजूला जर आपण असा फोर्स लावला तर मी ऑब्जेक्ट असा धरतो, तुम्हाला दोन्हीकडून फोर्स दिसेल. या ऑब्जेक्टवर मी दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस दोन वेगवेगळ्या पॉईंट्सवर जर लावले, म्हणजे या पॉईंटवर मी असा फोर्स लावला आणि या पॉईंटवर मी असा फोर्स लावला, तर काय होईल, हा ऑब्जेक्ट असा फिरेल. याचा अर्थ काय झाला, आपल्याला रोटेटिंग ऑब्जेक्ट जे आहे ते मिळालं. जर मी दोन फोर्सेस सारखे आणि अपोजिट डायरेक्शननी, हा फोर्स या डायरेक्शननी, हा फोर्स इथे या डायरेक्शननी दोन वेगवेगळ्या पॉईंट्सवर जर अप्लाय केला तर आपल्याला काय मिळते, या फोर्सेसची एक कपल मिळते. कपल ऑफ अ फोर्स म्हणू आपण त्याला, बरोबर आहे की नाही, त्याला टॉर्क असं म्हणतात. तर अशा प्रकारे टॉर्कची डेफिनेशन आपण याच्या आधी पाहिलेली आहे. नळाची तोटी आपण बंद करतो किंवा एखाद्या डब्याचं झाकण उघडतो किंवा बंद करतो तेव्हा आपण टॉर्क अप्लाय करत असतो. रोटेशनल मोशनमध्ये आपण हे म्हणजे फर्स्ट चॅप्टर जो आहे त्याच्यामध्येच आपण हे थोडंफार शिकलेलो आहोत. आपण त्याच्यासाठी इक्वेशन्स पण काढलेले, हेच आपण मागच्या वर्षीसुद्धा शिकलेलो आहोत, बरोबर आहे. आता अशाच प्रकारचा टॉर्क एखाद्या वायरवर किंवा एखाद्या कंडक्टरवर जर तो लूपमध्ये असेल, म्हणजे सर्किट कंप्लिटेड अशा प्रकारे जर असेल, तर त्याच्यावर कशा प्रकारे ॲक्ट होतो ते आपल्याला पाहायचं आहे. त्याकरिता आपण असं विचारात घेऊ की असे जे दोन लूप्स, असे जे दोन आपल्याला नॉर्थ आणि साऊथ असे जे दोन मॅग्नेट्स दिसत आहेत, त्याच्या मधात आपण एखादी कॉईल अशी, जशी आपल्या डायग्राममध्ये दिसते त्याप्रमाणे गुंडाळून अशी आपण ठेवलेली आहे. हॅविंग सध्या आपण एकच टर्न आहे तिचा असं समजू, तर आपल्याला दोन डायरेक्शन दिसतात. एक डायरेक्शननी करंट आतमध्ये जातो, मग तो त्या कॉईलमधून पास होतो आणि मग कॉईलमधून पास झाल्यानंतर करंट आतमध्ये गेला, तो कॉईलमधून पास झाला आणि परत तो बाहेर आला आणि तिकडून नॉर्थ आणि इकडून साऊथ अशा प्रकारे आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेला आहे. म्हणजे आपण मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ हे असं अप्लाय केलेलं आहे, या दिशेने म्हणजे माझ्या दिशेने असं, आणि इलेक्ट्रिक करंट जो पास होत आहे तो त्या कॉईलमधून पास होत आहे. तो पास होणारा करंट म्हणजे तो कॉईलमधून ज्या ज्या डायरेक्शननी जात आहे त्या डायरेक्शन्स आपण डायग्राममध्ये दाखवलेले आहे, बरोबर आहे. इलेक्ट्रिक करंट पास होत आहे म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आहे, इथे मॅग्नेटिक फील्डसुद्धा आहे. तर मग आपण याआधीसुद्धा पाहिलेलं आहे की राईट हँड रूल असतो. राईट हँडचे तीन सुरुवातीचे बोटं जर आपण अशा प्रकारे धरले तर या ठिकाणी आपल्याला करंट या दिशेने जाताना दिसून येईल. आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 237 237 वर आपल्याला अशा प्रकारची डायग्राम दिसते. या दिशेने फर्स्ट और पॉइंटिंग फिंगर्स, इफ पॉइंटिंग फिंगर इज डिनोटिंग द डायरेक्शन ऑफ करंट, मिडल फिंगर डिनोटिंग द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, देन थंब डिनोट्स द डायरेक्शन ऑफ फोर्स अप्लाइड और फोर्स एक्झर्टेड ऑन दी कंडक्टर कॅरिंग करंट, बरोबर आहे की. हेच आपण आपल्या याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की कॉईल कशा प्रकारे फिरते. अशीच कॉईल आपण गॅल्व्हॅनोमीटरमध्ये सुद्धा पाहिली होती, बरोबर आहे की. याच कॉईलवर आता आपण अशाच प्रकारचा फोर्स जर अप्लाय केला तर तो आपल्याला या डायग्रामवरून खालच्या समजतो. समजा आता ही डायरेक्शन आहे करंटची, हे जे ॲरो दाखवलेले आहेत हे करंटच्या डायरेक्शनचे ॲरो आहेत. इट इज द डायरेक्शन ऑफ करंट आय. देन व्हॉट विल इट इंडिकेट, व्हॉट और हाऊ द फोर्स F1 इज इंडिकेटेड. F1, F2, F3, F4 अशा प्रकारचे फोर्सेस या अशा प्रकारे असणाऱ्या लूपसाठी, लूपमध्ये असणाऱ्या वायरसाठी त्यातून जो पास होणारा करंट आहे त्याच्यामुळे कशा प्रकारे अप्लाय होतात ते आपण राईट हँड रूलनुसार समजून घेऊ. राईट हँड रूलनुसार जर मी अशा प्रकारे हे
हात जर पकडलेला आहे तर तिन्ही फिंगर्स हे एकमेकांना परपेंडिक्युलर डायरेक्शनने मी धरलेले आहे बघा सगळ्यांनी. याच्यामध्ये फर्स्ट फिंगर और पॉइंटिंग फिंगर डिनोट्स द करंट, मिडल फिंगर डिनोट्स दी मॅग्नेटिक फील्ड, देन थंब डिनोट्स द डायरेक्शन ऑफ फोर्स. असं जर असेल तर बघा ही करंटची डायरेक्शन आहे, म्हणजे हे बोट मी असं धरावं लागेल मला. मॅग्नेटिक फील्ड आपण एवढ्या अंतरावर धरलेलं आहे हे आपण याआधीसुद्धा पाहिलेलं आहे, आणि ते मॅग्नेटिक फील्ड म्हणजे ते आउटवर्ड डायरेक्शननी म्हणजे आउट ऑफ दी पेपर म्हणजे पेपरच्या बाहेरच्या डायरेक्शननी आहे असं आपण म्हणतो. हीच जी वरची डायग्राम आहे हीच आपण खाली अशा प्रकारे साईड व्ह्यू, त्याचा जर आपण फ्रंट व्ह्यू जर अशा प्रकारे पाहिला जी प्लेस केलेली आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये, त्या बाजूला नॉर्थ आहे आणि या बाजूला साऊथ आहे, म्हणून मग तो नॉर्थ टू साऊथ अशा प्रकारे पॉइंटिंग आउटवर्ड डायरेक्शन जे आहे या प्लेन ऑफ द पेपरच्या बाहेरच्या डायरेक्शननी मॅग्नेटिक फील्ड आपला होताना दिसून येते. म्हणून मी आता ह्या मिडल फिंगरने डिनोट केलेलं मॅग्नेटिक फील्ड हा मिडल फिंगर या दिशेने ठेवतो आणि फ्रंट म्हणजे समोरच्या दिशेने किंवा पॉइंटिंग फिंगर या दिशेने ठेवतो ज्या दिशेने इलेक्ट्रिक करंट पास होत आहे. असं जर मी हे धरलं आणि असं जर मॅग्नेटिक फील्ड धरलं तर मला आता काय दिसते, मॅग्नेटिक फील्ड मागे नॉर्थ समोर साऊथ आहे म्हणजे या दिशेने आहे, म्हणजे हा फिंगर मी बरोबर धरलेला आहे. इलेक्ट्रिक करंट या दिशेने पास होत आहे या साईडसाठी, तर अशा प्रकारे मी तो फिंगर धरलेला आहे. अशा प्रकारे जर मी दोन्ही धरले तर मला तिसरा फिंगर जो आहे तो म्हणजे थंब काय इंडिकेट करताना दिसतो, तर या अशा प्रकारच्या कंडक्टरवर ज्याच्यामधून करंट पास होता याच्यावर अप्लाय होणारा फोर्स इंडिकेट करताना दिसतो. थंब वरच्या दिशेने आहे म्हणून फोर्ससुद्धा वरच्या दिशेने असेल. लक्षात आलं तुमच्या? असंच आपण प्रत्येक साईडसाठी अप्लाय करून पाहू शकतो. इथे जर मी पाहिलं तर करंट या डायरेक्शननी आहे म्हणून मॅग्नेटिक फील्ड हे बाहेर आहे म्हणजे असं धरावं लागेल. बघा मॅग्नेटिक फील्ड नेहमी आउटवर्ड डायरेक्शननी धरावं लागेल फक्त करंट पास होताना. आता आपण एक वेळा परत याला प्रत्येक ठिकाणी लावून पाहूया. इथे लावलं तर फोर्स असा जाईल. आता इथे जर मी लावतो म्हटलं तर करंट खाली चाललेला आहे तर फोर्स बाहेर जाईल. इथे जर लावतो म्हटलं तर असं लावावं लागेल म्हणजे फोर्स या डायरेक्शननी म्हणजे खालच्या डायरेक्शनने जाईल. असा करंट पास होत आहे आउटवर्ड डायरेक्शननी म्हणजे या डायरेक्शननी मॅग्नेटिक फील्ड आहे, तर मला कसं दाखवावं लागेल, खालच्या दिशेने अप्लाय होणारा फोर्स जो आहे तो खाली अप्लाय होताना दिसून येईल. पुन्हा इकडे वर जाताना असं करावं लागेल म्हणजे मला या दिशेने म्हणजे या दिशेने फोर्स अप्लाय होताना दिसून येईल. अशा प्रकारे मला प्रत्येक दिशेने अप्लाय होणारा फोर्स जो आहे तो राईट हँड रूलनुसार काढता येतो आणि तो रूल आपण लक्षात ठेवायचा. पेज नंबर 236 237 वर जो राईट हँडची डायग्राम काढलेली आहे त्याच्या वरचा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये तो रूल दिलेला आहे. वरचा म्हणजे सर्वात वरचा पॅरेग्राफ त्यातली खालून 5वी नंबरची लाईन आहे. लेट द पॉइंटिंग फिंगर ऑफ द राईट हँड शोज द डायरेक्शन ऑफ करंट, लेट द मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, देन द स्ट्रेच थंब शोज द डायरेक्शन ऑफ द फोर्स अप्लाइड ऑन द कंडक्टर और वायर कॅरिंग करंट. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण इथे अप्लाय करून पाहू शकतो. आता आपण वरच्या डायग्रामनुसार जर पाहिलं तर तिथे पण तुम्हाला F1 आणि F2 F3 F4 अशा प्रकारचे फोर्सेस दिसतात. डायग्राममध्ये जर आपण बरोबर पाहिलं तर आपल्याला F2 आणि F4 अशा प्रकारचे जे फोर्सेस आहेत ते एकमेकांना कॅन्सल करताना दिसून येतात. डायग्राम पाहायची आहे परत. F2 आणि F4 हे एकमेकांना कॅन्सल करताना दिसून येतात. ते एकाच पॉईंटवर एकाच विरुद्ध दिशेने सारख्याच पॉईंटवर ॲक्ट होत आहेत. म्हणून हा F2 इकडे ओढेल, F4 इकडे ओढेल, म्हणून मग F4 F2ला कॅन्सल करेल म्हणून कॉईल इकडे आणि इकडे दोन्ही दिशेला सरकणार नाही. असंच आपल्याला वरच्या डायग्राममध्ये सुद्धा दिसते. ती बाहेरच्या दिशेनं किंवा आतल्या दिशेनं किंवा त्या बाजूनी बाहेर किंवा या बाजूनी बाहेर अशी सरकताना दिसणार नाही. पण नॉर्थकडे असणारी साईड आणि साऊथकडे असणारी जी साईड आहे यांच्यावर अप्लाय होणारे F1 आणि F3 हे जे फोर्सेस आहे ज्यांची लेंथ L1 आहे, मोठी लेंथ L1 आहे आणि छोटी लेंथ जी आहे ती समजा L2 आहे, दोनच्या मधातली सुरुवातीची आणि नंतरची. आणि ज्या दिशेने नॉर्थ आहे त्या दिशेचा आणि ज्या दिशेने साऊथ आहे त्या दिशेचा जो फोर्स आहे तो जर F1 आणि F3 असेल तर मला असं दिसते की ते ॲक्ट होताना कसे ॲक्ट होत आहेत, तर मॅग्नेटिक फील्ड आहे आपलं नॉर्थ टू साऊथ म्हणजे आपला मिडल फिंगर जो आहे तो डिनोट करतो मॅग्नेटिक फील्ड म्हणून तो या दिशेने डिनोट करेल. बरोबर आहे. पॉइंटिंग आउटवर्ड म्हणजे ते या दिशेने डिनोट करेल. करंट I जर असा जात आहे. आता 3 डायमेन्शनमध्ये जी डायग्राम काढलेली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली समजणार नाही किंवा क्लिअरली आपल्याला दिसणार नाही, परंतु ते तुम्हाला इमॅजिन करून पाहायचं आहे आता
की नॉर्थ टू साऊथ अशा प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड आहे, ते म्हणजे या दिशेने आहे असं. तर मॅग्नेटिक फील्डच्या परपेंडिक्युलर डायरेक्शननी इलेक्ट्रिक करंट पास होत आहे, म्हणजे तो असा पास होत आहे. आणि या दोघांनाही परपेंडिक्युलर वरच्या दिशेने आपल्याला F1 फोर्स लागलेला दिसतो, आणि दुसऱ्या साऊथकडे जर पाहिला आपण तर तोच फोर्स आपल्याला या खालच्या दिशेने लागलेला दिसतो. म्हणजे एका बाजूला वरच्या दिशेने फोर्स लागत आहे, एका बाजूला खालच्या दिशेने फोर्स लागत आहे, म्हणून ती कॉईल अशी फिरेल. म्हणून ही कॉईल अशी फिरत असते. इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल आपण 10व्या वर्गात शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर कशी वर्क करते त्याप्रमाणेच हे इथे वर्क करते, आणि म्हणून कॉईल अशा प्रकारे फिरताना दिसून येईल. समोर आणि मागच्या दिशेने लागणारे जे फोर्सेस आहेत ते एकमेकांना कॅन्सल करत आहेत, परंतु साईडला लागणारे फोर्सेस जे आहेत ते इक्वल आणि अपोजिट आहेत, पण दोन वेगवेगळ्या पॉईंट्सवर आहेत, म्हणून ते टॉर्क क्रिएट करतात. आणि तो टॉर्क अप्लाय होऊन, फोर्स अप्लाय होऊन, कपल ऑफ फोर्सेस अप्लाय होऊन काय होते, मग अशा प्रकारे कॉईल फिरताना आपल्याला दिसून येते. आता ही जी कॉईल फिरत आहे या कॉईलसाठी टॉर्कची व्हॅल्यू आपल्याला काढता येते. तेच आपण फिरणाऱ्या, आता ही ती कॉईल आहे आणि आपण साईड व्ह्यू पाहत आहे, म्हणजे नॉर्थ आणि साऊथ अशा प्रकारे आहे, आणि कॉईल अशी आहे, म्हणजे कॉईल अशी ठेवलेली आहे, नॉर्थ आणि साऊथ अशी आहेत, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शननी आहे. कॉईल अशी ठेवलेली असेल तर करंट या डायरेक्शननी जाईल, किंवा असं या डायरेक्शननी वापस परत येईल, म्हणजे अशी करंटची डायरेक्शन आहे. मॅग्नेटिक फील्डला ती परपेंडिक्युलर आहे. तर मग फोर्सेस जे लागतील ते अशा प्रकारे लागतील की ही कॉईल अशा प्रकारे रोटेट होईल. हे आपल्याला या दोन्ही डायग्रामपेक्षा सर्वात चांगलं या डायग्रामवरून समजते की कॉईल कशा प्रकारे रोटेट होत आहे. त्या ठिकाणी आपण राईट हँड रूल जो आहे तो इथे लावायचा आहे, तर आपल्याला ते लक्षात येईल. समजा थीटा हा त्यांच्यामधला अँगल आहे जो आता रोटेट होताना परमनंटली बदलत जाईल, तर उरलेला अँगल झाला 90 - थीटा असा आहे. तर थीटा अँगल हा हॉरिझॉन्टलशी केलेला नॉर्मलनी फोर्सच्या डायरेक्शन दाखवणाऱ्या युनिट वेक्टरनी केलेला अँगल हा थीटा आहे. याच्यावरून मी असं लिहू शकतो की F1 आणि F3 हे सारखे आहेत, परंतु ते वेगवेगळ्या पॉईंटवर ॲक्ट होतात, म्हणून ते टॉर्क क्रिएट करतात. त्यांचं मॅग्नेट्यूड जसं आपण याच्या आधी काढलं होतं त्या फॉर्म्युल्यानुसार जर काढतो म्हटलं मी, तर ते कसं येईल, F1 आणि F3 यांचं मॅग्नेट्यूड म्हणजे ILB sin थीटा. आपल्याला माहित आहे की लेंथ आणि मॅग्नेटिक फील्ड यांचा क्रॉस प्रॉडक्ट आपण घेत असतो, आणि म्हणून तो L × B म्हणजे दोन्ही यांचं मॅग्नेट्यूड झालं, लेंथचं मॅग्नेट्यूड आणि मॅग्नेटिक फील्डचं मॅग्नेट्यूड इंटू साईन ऑफ द अँगल बिटवीन देम असं आपण घेत असतो. आता आपल्याला असं दिसते की तीनही म्हणजे करंट, मॅग्नेटिक फील्ड आणि लेंथ हे तीनही एकमेकांना 90 डिग्रीनी म्हणजेच परपेंडिक्युलर आहेत, म्हणून त्यांच्यामधला अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. हे आपल्याला या इथे दाखवणाऱ्या पहिल्या डायग्रामवरून समजलेलं होतं. ही डायग्राम परत पुस्तकात पाहिजे आहे तुम्हाला. 10.10 नावाची जी डायग्राम आहे, करंट लूप प्लेस इन द मॅग्नेटिक फील्ड, प्रिन्सिपल ऑफ मोटर, ते सर्वात महत्त्वाची डायग्राम आपल्यासाठी आहे, जिच्यावरून आपल्याला सर्व फोर्सेसची कल्पना येते आणि आपल्याला इमॅजिन करता येते. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ILB साइन ऑफ 90 डिग्री लिहावं लागेल, कारण की L आणि B मधला जो अँगल आहे तो परपेंडिक्युलर टू इच अदर असल्यामुळे 90 डिग्रीचा आहे. साइन 91 होत असल्यामुळे इथे IL1 आणि B असंच राहील. बघा F1 आणि F3 दोन्ही फोर्सेस जिथे ॲक्ट होत आहेत, F1 आणि F3 दोन्हीकडे लेंथ किती आहे, इथून एवढी L1 आहे, इथून एवढी पण L1 आहे, ही इथून एवढी L2 आहे, इथून एवढी L2 आहे. म्हणून दोन्ही फोर्सेससाठी मॅग्नेट्यूड सेम राहील आणि ते IL1B असं राहील. लक्षात आलं. आता हे टॉर्क प्रोड्यूस करत आहेत, म्हणजे F1 ची व्हॅल्यू एवढी आहे, F3 ची पण एवढीच आहे, आणि ते टॉर्क प्रोड्यूस करत आहे. आणि टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, व्हॉट इज मीन बाय टॉर्क, और व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द टॉर्क. देन वी आर हॅव्हिंग मोमेंट आर्म, म्हणजे सेंट्रल ॲक्सिस. परत ही डायग्राम पाहिजे आहे, आपली जुनी पुस्तकातली डायग्राम पाहिजे आहे. सेंट्रल ॲक्सिसवरून, सेंट्रल ॲक्सिसपासून, पुस्तकातली डायग्राम बघा, सेंट्रल ॲक्सिसपासून तर ज्या ठिकाणी फोर्स ॲक्ट होतो अशा प्रकारे. आता इथे जर मी सेंट्रल ॲक्सिस दाखवला आहे तर तो असं दाखवावा लागेल मला. हा झाला ॲक्सिस. या ॲक्सिसपासून इथपर्यंतची लेंथ, जिथे F1 फोर्स ॲक्ट होता एवढी लेंथ म्हणजे हाफ L2 आहे, आणि एवढी लेंथ परत हाफ L2 आहे. पुन्हा डायग्राममध्ये पाहायचं आहे तुम्हाला हाफ L2 आणि हाफ L2. म्हणून सेंट्रल ॲक्सिस पासून ज्याच्या भोवती ही कॉईल अशी फिरत आहे
तेव्हापासूनचं जे मोमेंट आर्म आहे, ज्याला आपण म्हणतो डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्यातलं हे डिस्टन्स जे आहे, जे सेंट्रल ॲक्सिस पासून धरलं ते हाफ L2 आहे, हे पण हाफ L2 आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे मी त्या मोमेंट आर्मची व्हॅल्यू हाफ L2 असं लिहितो. पण आता फिरणाऱ्या कॉईलसाठी L2 हा एकाच ठिकाणी नसणार, कॉईल फिरताना तो वेगवेगळा अँगल घेत जाणार, बरोबर आहे की नाही. तो अँगल जर थिटा असेल तर त्याचा एक कॉम्पोनंट इकडला काढला आपण. समजा आपण या डायग्राममध्ये, आता पुस्तकातल्या पण डायग्राममध्ये किंवा इथे पण असं काही स्पेशली दाखवलेलं नाही आहे त्याचा तो कॉम्पोनंट आहे म्हणून, पण मी तुम्हाला त्याची कॉम्पोनंट दाखवतो. तो जर अशा प्रकारे फिरत आहे तर त्याचा कॉम्पोनंट प्रत्येक वेळेस असा येत राहील, आणि तो म्हणजे त्याचा थिटाचा ॲडजस्टंट साईड, म्हणजे आपण त्याला अपोजिट साईड म्हणतो इकडली. आता याला इथे कम्प्लीट करून असं दाखवलेलं आहे, म्हणजे अपोजिट साईड जी आहे, ज्या प्रमाणात त्याच्यावर टॉर्क ॲक्ट असा तो फिरत आहे कॉईल, हे टॉर्क ॲक्ट होत आहे ती म्हणजे साईन थिटा, साईन ऑफ द अँगल बिटवीन इट असं आपण म्हणून इथे असं म्हटलेलं आहे हाफ L2 साईन थिटा, नॉट ओन्ली हाफ L2, फक्त हाफ L2 म्हटलेलं नाही आहे. असाच थिटा अँगल त्या बाजूनी खालच्या दिशेने पण होत असेल, म्हणून मग दुसऱ्या कॉईलच्या दुसऱ्या बाजूसाठी पण, म्हणजे F3 साठी सुद्धा ज्या ठिकाणी फोर्स लागत आहे, जिथे L1 लेंथ आहे, तिथे सुद्धा मोमेंट आर्म हा हाफ L2 साईन थिटा असेल. म्हणून मग मी आता टॉची व्हॅल्यू लिहू शकतो. टॉ इज इक्वल टू, हा दोन फोर्सेसमुळे आहे, F1 आणि F3 मुळे, म्हणून F1 मुळे एवढा आणि F3 मुळे एवढा असं लिहू शकतो आपण. तर मला असं दिसतंय की दोन्ही सेम आहे, कारण की पहिल्या मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स आपण काढलेला आहे ILB, ते आपण लिहिलं. त्यानंतर मोमेंटम काढला हाफ L2 साईन थिटा, तो लिहिला. असाच आपण दुसऱ्या फोर्ससाठी F3 साठी पण लिहिलं. दोन्ही जर एकत्र केले तर असं दिसते की हे हाफ हाफ असल्यामुळे हे एकत्र होईल आणि 1 होईल याचा, म्हणजे हाफच्या जागी 1 इंटू I L1 L2 B साईन थिटा. L1 आणि L2 याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर मला काय मिळते, तर एरिया मिळतो. कारण L1 ही लेंथ आहे, L2 ही त्याची विड्थ आहे. लांबी गुणिले रुंदी म्हणजे या कॉईलच्या पूर्ण लूपचा काय झाला, एरिया झाला. म्हणजे हाफ L1 L2 B साईन थिटा हा टोटल टॉर्क याच्यावर ॲक्ट होत आहे. इट इज इक्वल टू L1 L2 आणि L1 L2 इज इक्वल टू एरिया. नाउ इफ देर आर नंबर ऑफ टर्न्स, कॅपिटल N नंबर ऑफ टर्न्स, समजा त्या ठिकाणी कॅपिटल N एवढे नंबर ऑफ टर्न्स या कॉईलवर आहेत. कॉईल एकाच टर्नची बनलेली नसते, त्यामध्ये जास्तही टर्न राहू शकतात, आणि ते जर नंबर ऑफ टर्न्स कॅपिटल N असतील तर आपल्याला कॅपिटल N नंबर ऑफ टाइम्स हा टॉर्क त्याच्यावर ॲक्ट होताना दिसून येईल. एका कॉईलमुळे एवढा टॉर्क ॲक्ट होईल, दुसऱ्या कॉईलमुळे एवढा टॉर्क, प्रत्येक कॉईलमुळे एवढा टॉर्क त्याच्यावर ॲक्ट होताना आपल्याला F1 आणि F3 फोर्सेसनुसार दिसून येईल. म्हणून N टाइम्स आपल्याला तो टॉर्क घ्यावा लागेल, आणि L1 L2 ची व्हॅल्यू म्हणजे L1 इंटू L2 म्हणजे एरिया होते. म्हणून आपण टॉ डॅशची व्हॅल्यू म्हणजे टोटल टॉर्क ॲक्टिंग ड्यू टू N नंबर ऑफ टर्न्स आपण काय म्हणू शकतो, टॉ डॅश इज इक्वल टू NIAB साईन थिटा. त्या ठिकाणी जी कॉईल आहे ती आपण फ्लॅट कन्सिडर केली होती, ती फ्लॅट असायला पाहिजे, आणि B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड हे प्रत्येक ठिकाणी सारखं असायला पाहिजे. असं जर असेल तर आपण टॉची व्हॅल्यू ही आहे असं सांगू शकतो. तुमच्या लक्षात आलं. अशा प्रकारे आपण टॉची व्हॅल्यू काढलेली आहे, ती लक्षात ठेवायची आहे आणि रिवाईज करायची.